रामकृष्ण हरी। आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट कसा शिवायचा ते दाखवत आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, एकदम सोपी पद्धत आहे। मी हा कटिंग करून ठेवलेला आहे। आता हा कसा जॉईन करायचा ते मी तुम्हाला दाखवते। हे पहिले आपण साइडला ठेवूया आणि हा पार्ट पहिला आपण जॉईन करून घेऊया, कारण की हा अस्तर आहे। अस्तर असल्यामुळे ते पहिला अस्तरला हे अटॅच करायचं आहे। ही उलटी बाजू आहे, उलट्या बाजूवर आपल्याला हा एक सरळ असं अस्तर ठेवायचं आणि अशा प्रकारे हे अशी साइडने शिलाई मारून घ्यायची। पूर्ण शिलाई मारत नाही बसायचे, फक्त आपल्याला हा राउंड आणि वरती शोल्डरला मारायची। पूर्ण मारत राहिलं शिलाई तर मग आपल्याला वेळ जास्त लागतो। आता हा दुसरा पार्ट आहे। दुसऱ्या पार्टचा पण आपण या साइडने शिलाई मारून घ्यायची। हा आपला गळ्याचा भाग आहे। कटिंगचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो पण बघा तुम्ही। आता हे साइडला ठेवायचं आणि हा दुसरा भाग आहे तो आपण अटॅच करायचा। तो पण फक्त आपल्याला ह्या साइडने शिलाई मारून घ्यायची, या साइडने शिलाई मारायची नाही। तर हा आपला उलटा कपडा आहे, याच्यावर अस्तरचा एक भाग घेऊन वरतून ठेवायचा आणि मग अशा प्रकारे बघा, बरोबर खालच्या साइडला पण आपला अस्तर राहते, वरच्या साइडला आणि मध्ये बरोबर हे सरळ बाजू राहते। अशा प्रकारे आता हे जॉईन झालेलं आहे। आता आपण ह्याच्या साइडचे पार्ट याला लावायचे। हे बघा, हे जे कट केलेलं आहे आपण 1.5 इंचाचा, हा खालच्या साइडने ठेवायचा आहे। लक्षात असू द्या, नाहीतर असं उलटं लागलं तर प्रॉब्लेम होईल, कारण नवीन शिकणाऱ्यांच्या अजिबात लक्षात येत नाही। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असतो माझा। अशा प्रकारे हे खालच्या साइडने हे ठेवायचं आहे आणि हा आपल्या मुंड्याची साइड आहे, मुंड्याच्या साइडला असं जॉईन करायचं आहे। ह्याच्यावर डबल शिलाई मारायची। साइडने पण शिलाई मारायची। म्हणजे फिनिशिंग छान येते। हे बघा, अशा प्रकारे असा पप पण तयार झालेला आहे बघा, मस्त। मस्त छान पप आलेला आहे इथे। आता दुसरी साइड जॉईन करायची।
हे बघा अशा प्रकारे ठेवून बघायचं आणि हे शोल्डरच्या साईडने मुंड्याच्या साईडने हे जॉईन करायचं. डबल शिलाई मारली आहे मी. आता साईडला पण किनारी शिलाई मारली आहे. इथे राऊंडवर थोडीशी कट मारायची. हा भाग आपला दोन्ही पार्ट आपले शिवण झालेले आहेत. आता आपल्याला इथे साईडला कमरपट्टी आणि कमरपट्टी आणि बटनपट्टी आणि हुकपट्टी लावायची आहे. हुकपट्टीचा आहे हा ब्लाऊज, बटनचा नाही आहे. तर बघा इथे आपण याला हुकपट्टी लावणार आहोत. पहिली पट्ट्या अगोदर कापून ठेवलेल्या आहेत. 6 इंचाची पट्टी काढायची ही आणि अशी ठेवून असं थोडंसं वरती सोडायचं आहे. इथे मध्ये आल्यावर आपल्याला एक प्लेट मारायची अशी. आणि परत आपल्याला हे असं करून ही अशी शिलाई मारली. आता हे असं करायचं, याच्यावर किनारी शिलाई मारायची. याला दाब शिलाई म्हणतात. पुन्हा हे असं आतमध्ये मोडायचे. आणि आता परत हे या साईडने शिलाई मारायची. आता ही हुक पट्टी होती. आता आपल्याला आय पट्टी बनवायची. आय पट्टी या साईडला असते. आय पट्टीसाठी अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा दोन्ही घ्यायचे असतात आपल्याला. बघा अशा प्रकारे ही सरळ बाजू आहे आणि उलट्या साईडने अस्तर ठेवायचं आणि याच्यावर अशी किनारी शिलाई मारून घ्यायची पहिली. धागा तुटलेला आहे. सव्वा 2 इंचाची पट्टी काढायची असते. आय पट्टी मोठी आणि हुक पट्टी छोटी असते, लक्षात असू द्या. व्यवस्थित असं फिनिशिंग करून घ्यायचं. हे बघा डाव्या साईडला आय बनवायची असतात आणि उजव्या साईडला हुक लावायचे असतात. अशी ठेवायची.
साईडला आपण प्लेट मारलेली नाही आहे, फक्त हुक पट्टीलाच आपण प्लेट मारतो. आणि ती पट्टी आपण अशी मुडपली होती, तर ही अशी न मुडपता ही अर्धी अशी मुडपायची बघा, अशी. शिलाई इकडे मारली, एक शिलाई इकडे मारली, 2 शिलाई मारायच्या. आता आपल्या खालच्या साईडला कमरेला पट्टी जॉईन करायची आहे. तर हे आपलं व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं. दोन्ही साईडचं काही थोडंफार कमी जास्त होत असतं शिलाईमध्ये. आपल्याला कमरपट्टी लावायची आहे. तर कमरपट्टी सुद्धा 1.25 इंचाचीच काढलेली आहे. ती अशी फोल्ड करायची 1.5 इंचाची. दोन साईडला 2 पट्ट्या लागणार आहेत, म्हणून 2 पट्ट्या काढल्या. पट्टी अशी ठेवलेली आहे. आणि इथे आल्यावर आपल्याला एक प्लेट टाकायची अशी. आणि असं करून वर किनारी शिलाई मारायची. हे थोडंसं असं पुढं सोडायचं असतं. आणि आता हे असं करून या साईडने असं करायचं आणि मध्ये शिलाई मारायची 5 नंबरची, कारण ह्या साईडला आपल्याला हात शिलाई करायची. एक्स्ट्रा झालेले कापून टाकायचे. हे बघा, मध्ये शिलाई मारायची 5 नंबरची. आणि हे पुढच्या साईडने असं मोडून पुन्हा असं अशा प्रकारे आपली खालची कमरपट्टीची पट्टी लावून झालेली आहे एक साईडची. आता हे दुसऱ्या साईडची लावूया आपण. ही पण 1.25 इंचाचीच पट्टी आहे. ह्याला पण आपण किनारी शिलाई मारून घेतलेली आहे पहिली. परत इथे प्लेट मारायची. ही थोडी एक्स्ट्रा सोडायचं आहे पुढच्या साईडला, आयपट्टीच्या साईडला. आणि परत असं करून याच्यावर शिलाई मारायची. आपण एक्स्ट्रा सोडलेलं आहे असं मुडपायचं आणि असं करून याच्यामधून 5 नंबरची शिलाई मारायची. ही प्लेट आहे अशी व्यवस्थित परत हे करून घ्यायची. आपल्याला गळ्याचं माप टाकायचे. गळा मी अगोदर पूर्ण माप टाकून नव्हता कापलेला, पण आता माप टाकणार आहे गळ्याचं. हे फक्त मी हे मुंडेच्या साईडने बरोबर इथपर्यंत कापलं होतं. आता आपल्या गळ्याचं माप टाकायचं. वरती अर्धा इंच सोडायचं आहे आणि गळ्याचा 6.5 इंच आहे. 6.5 वर मार्किंग करायचं आहे.
आणि याला पानगळा पाहिजे, मग आपण त्याला असा पानगळ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्ही गळा अगोदर पण कापू शकता, नंतर कापते. एक साईडला कापून घेतला मी हा. आता दुसऱ्या साईडचा कसा कापायचा ते दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे हा पानगळा आपला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. आता हे साईडला कसा कापायचा, तर आपण असं एका वेळी ठेवून कापू शकत नाही. आपण हा कपडा घेऊन ह्याच्यावर असं ठेवायचा, असा ठेवायचा, असं व्यवस्थित इकडे शोल्डरला जुळवून घ्यायचं आणि हे आपलं व्यवस्थित कापून घ्यायचं. अशा प्रकारे हे एकावर एक ठेवून हा गळ्याला शेप द्यायचा बरोबर. एक साईडचा आधी कापला, आता दुसऱ्या साईडचा. आता हे बरोबर सेम होणार दोन्ही पण. हे बघा अशा प्रकारे हा आपला पानगळा तयार झालेला आहे. आता याला पट्टी कशी लावायची ते दाखवते. अशा अर्धा इंचाच्या 2 पट्ट्या मी काढलेल्या आहेत. या पट्टीला एक साईडने अशी शिलाई मारायची, किनारी किनारी. दुसऱ्या पण पट्टीला मारून घ्यायची अशी. आणि ही आपली किनारी मारलेली शिलाई आहे. अशा प्रकारे इथे ठेवायची आणि इकडे राऊंडला आल्यावर याला प्लेट टाकायचे आहेत. 3 प्लेट टाकायच्या. आणि ही इथपर्यंत अशी शिलाई मारायची. थोडंसं पुढे सोडून असं थोडंसं पुढे सोडायचं आहे. आणि याला आपल्याला आता दाब शिलाई मारायची वरून. हे बघा, हे असं अशी शिलाई मारली आपण. आता हे असं करायचं आणि वरून शिलाई मारायची. आणि हे आता असं करून आतमध्ये मुडपायचं आहे आणि वरून शिलाई मारायची. हे असं आतमध्ये मुडपायचं. आणि परत इकडे साईडला आतल्या साईडने तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा शिलाई पण मारू शकता. मी शिलाई मारणार आहे. ही पट्टीवर आपल्याला शिलाई मारायची. अशा प्रकारे ही एक साईडची झाली. आता दुसऱ्या साईडला मारायची. बघा, या साईडला. त्या साईडने आपण वरून सुरुवात केली होती, गळ्याच्या साईडने, शोल्डरच्या साईडने. आता खालच्या साईडने याला ठेवायची. बघा, ही पट्टी, ही उलटी पट्टी आहे. बघा, याला शिलाई मारलेली आपण. ही थोडी पुढे सोडायची अशी. आणि हा जो इथे कोपरा कटिंग झालेला आहे याच्यावर आपल्याला प्लेट टाकायची. आणि इथे एक प्लेट टाकायची आणि इथे राऊंडला एक प्लेट टाकायची. अशा प्रकारे 3 प्लेटी आपल्याला टाकायच्या असतात याच्यावर. कोणत्याही गळ्याला, पुढच्या गळ्याला जर आपण ज्यावेळेस पुढचा असो किंवा मागचा असो, आपल्याला राऊंडला जिथं आपला ब्लाऊजला राऊंड पडतो तिथे आपल्याला हे प्लेट टाकायची.
प्लेट टाकल्यामुळे आपल्याला जिथं तो वक्र भाग आहे आपला हा इथे बरोबर शेप तयार होतो त्याचा. आता असं त्याच्यावरून किनारी शिलाई मारायची. परत असं मुडपून परत हे आतमध्ये मुडपायचं आहे असं. इथे आपला वक्र भाग होता तो बरोबर आपला सेट करून घ्यायचा असा व्यवस्थित. बघा आता या साईडने आपल्या आतल्या साईडने शिलाई मारायची. मी हात शिलाई करू शकता. आता आपल्या दोन्ही बाजूचे आपले बरोबर पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. गळ्याची झालेली आहे, शोल्डर हे योगपट्टी सॉरी काचपट्टी आयपट्टी सगळे मारून झालेली आहे व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे हा ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे शिवा. एकदम सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कटची. अजिबात म्हणजे वेळ लागत नाही शिवायला. किती पटकन शिवून झाला बघा. एवढा हा पुढचा भाग आहे आपला. तर पाठीमागचा मी शिवणार आहे. त्याचा काही व्हिडिओ मी दाखवत नाही तुम्हाला. पाठीमागचं सगळ्यांनाच माहीत असतं. पुढच्या साईडचं कसं जॉईन करायचं ते लक्षात येण्यासाठी मी हा तुम्हाला पुढचा कटिंग करून कसा शिवला ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.